कोल्हापूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटावा यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आमदारकी पणाला लावून 500 कोटी खर्चून कोल्हापूरची थेट पाईपलाईन योजना आणली। मात्र ही योजना कुचकामी ठरवण्यासाठी भाजपकडून षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, रविकांत अडसूड यांच्याशी चर्चा करताना केली आहे। शहरातील पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिकेला कामावडीच्या धरणातून थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा होतो। त्यामध्ये 4 पंप टोटल आहेत। 4 पंपापैकी 3 पंपांना पाणी चालू होतं, 1 पंप स्टँड बाय म्हणून ठेवला होतो। आज ही कोल्हापूर महानगरपालिकेकडे आता जी पाणी झाली त्यात ही कोल्हापूर महानगरपालिकेकडून जे कामावडीचे 2 पंप आहेत, 2 पंपांमधूनच पाणी चालू आहे। त्यांनी 2 पंप दुरुस्तीला आता आपण टेक करायला लागलेले। सद्यस्थितीत जे आपण दुरुस्तीचं हे होते प्रॉब्लेम झालेला होता त्या अनुषंगाने 2-3 दिवस सलग आपण EFD कार्ड बदललेलं होतं, थायरास्टर पिन क्रोबार पण बदललेलं होतं, परंतु त्यात यश आलेलं नव्हतं। काल पण आम्ही बराच प्रयत्न केला चालू करायचा, त्यात आम्हाला यश आलं नसल्यामुळे शेवटी ज्या ABB कंपनीचं जे सॉफ्टवेअर होतं त्या सॉफ्टवेअर इंजिनियरकडनं आम्हाला असं डिसिजन झालं की त्या लोकांना बोलवून ते सॉफ्टवेअर चेक करून घेऊनच दुरुस्ती करण्यात यायला पाहिजे, जेणेकरून तो तिसरा पंप आपल्याला लगेच चालू करता येईल। त्या दृष्टीने आज आम्ही त्या ABB कंपनीशी संपर्क साधून त्यांचा इंजिनियर सुरतहून आज निघाल आणि उद्या सकाळपर्यंत कोल्हापुरातील 11-12 वाजेपर्यंत त्याच्यानंतर आपण त्या व्यक्तीला कामावाडीच्या इथं घेऊन जाऊन तिसरा पंप चालू करायची कारवाई ठेवतात। या व्यतिरिक्त शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधून पण आपण आज ट्रान्सफॉर्मर होते व पॅनल बोर्ड होतं, पॅनल बोर्डचं कामही आपण करून घेतलेलं होतं। आज ट्रान्सफॉर्मर 12 तासासाठी आम्ही तो हिटिंगला ठेवल्यानंतर उद्या दुपारी त्याची डायरन आणि ट्रायल टेस्ट घेणार आहेत, जेणेकरून जर ती सक्सेसफुल झाली तर उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही शिंगणापूर पंपिंग पण चालू करायचं आमचं नियोजन आहे। त्या अनुषंगाने असं आमचं नियोजन ठेवलेलं आहे की कामावाडीतून डायरेक्ट बावड्याला पाणी देणे आणि शिंगणापूरमधून AB आणि राजारामपुरी किंवा उर्वरित E-वॉर्ड आहे त्याला पाणी पुरवठा करण्याच्या नियोजनाचं आमचं प्लॅनिंग आता सध्या सुरू आहे आणि C&D वॉर्डला रेग्युलर आमच्या बालिंगाव व नागदेवाडी पंपिंग स्टेशनपासून आम्ही पाणी द्यायचं नियोजन केलेलं आहे। या सध्या उद्या संध्याकाळपर्यंत अशी अपेक्षा आहे की दोन्ही ठिकाणचे काम चालू होईल, जेणेकरून आम्हाला रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारपर्यंत अख्ख्या शहराला व्यवस्थित डेली पाणी पुरवठा करायचा महानगरपालिकेपर्यंत आटोकाट प्रयत्न सुरू आहेत आणि त्याबाबत आमचे जे काय प्रयत्न करायला लागते शक्तीचे प्रयत्न आम्ही करत आहोत। 2-3 दिवस झाला रविवारपासून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठ्याच्या या ठिकाणी आणीबाणीची परिस्थिती तयार झालेली आहे आणि अशी होत असताना आज आपण पाहिलं काल जर पाहिलं म्हणजे गणेशोत्सवाच्या काळामध्ये ही पाणी नसण्याची पहिली वेळ आहे। अगदी गणपती बाप्पाला सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर त्यांनी आणून महिलांनी या ठिकाणी रास्ता रोको केलं। हा रास्ता रोको करत असताना आमचं स्पष्ट मत आहे की कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी त्याचबरोबर ही मेंटेनन्स ज्यांना दिलेलं आहे ते लोक आणि हे जाणीवपूर्वक ही योजना गळकी असल्याचं लोकांना भासवायचं आणि काँग्रेसला त्याचं श्रेय मिळून द्यायचं नाही, हे षडयंत्र या ठिकाणी रचलं जाते असा आमचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांच्यावर थेट आरोप आहे। कारण ही योजना बंटी पाटलांनी स्वतःची आमदारकी पणाला लावून ही योजना या ठिकाणी मंजूर करून आणली आणि ही मंजूर करत असताना संपूर्ण देशामध्ये ही एकच योजना या ठिकाणी त्यावेळेला मंजूर झाली आणि ही योजना कशी दिली पडेल याचं त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं त्यामध्ये खोड घातला। त्याच्यानंतर महाविकास आघाडी आल्यानंतर पुन्हा एकदा याला गती मिळाली आणि पुन्हा ही योजना कार्यान्वित झाली आणि ही योजना कशी बंद पाडता येईल हे ह्या सत्ताधारी लोकांचं षडयंत्र आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे।